ओके. नमस्कार, जय महाराष्ट्र. महाराष्ट्र नवनिर्माण सेना पनवेल तालुका. आज आपण बघू शकता की आम्ही आता हिरानंद आणि भोकळपाडा पनवेल या ठिकाणी आलेलो आहोत. तर या ठिकाणी वारंवार त्या सोसायटीचे चेअरमन आहेत वसुंधरा मॅडम, या फक्त आणि फक्त मराठी माणसाला जाणून बुजून त्रास देत आहेत. आज या ताईंनी आमचे तालुकाध्यक्ष रामदासभाई पाटील यांना काल तक्रार केली होती की आम्हाला जाणून बुजून त्रास होतोय. तर त्यांचं पण म्हणणं ऐकून घेऊया त्यांना ते कुठल्या प्रकारे आणि कशा प्रकारे त्रास देतात म्हणून. आता मी माझ्या पप्पांना खाली आणलं होतं ते बोलायसाठी. तर खाली येऊन पप्पांवरती आरेरावी करत होते. पप्पांच्या अचानक खूप जास्त छातीत दुखायला लागलंय. आता आम्ही त्यांना हॉस्पिटलला नेतोय. त्यांना ॲक्च्युली त्यांना हार्टचा प्रॉब्लेम आहे. त्यांच्या ह्याच्यामध्ये स्टेन टाकलेली आहे, डोक्यामध्ये त्यांच्या गाठ आहे. आम्ही त्यांना सांगितलं सुद्धा नाही की त्यांच्या डोक्यामध्ये गाठ आहे ते. तरी ही लोक त्यांच्यावरती आरेरावी करून हे उलटा सुलटा बोलून त्यांना हे करत होते. अक्षरशः माझ्या पप्पांची इतकी तब्येत बिघडली आहे ना की आता ते लोक सांत्वन करायला येतात की हे बोलव, ॲम्ब्युलन्स बोलव, हे कर ते कर. मी त्यांना तेव्हा पण सांगत होती ना, अजूनपर्यंत मराठी माणसांना त्रास द्या. आता ती मला बोलत होती आत्ताच्या आता रूम खाली करा, आत्ताच्या आता रूम खाली करा. बोलायची पद्धत आहे. सगळं शिव्या वगैरे देत होते माझ्या वडिलांना. ही बोलायची पद्धत आहे का? माझं 5 महिन्याचं बाळ आहे. मी त्यांना सांगते की माझं 5 महिन्याचं बाळ आहे, मी आता लगेच रूम खाली करून कुठे जाणार आहे? तरी ते ऐकायलाच तयार नाही. तुम लोग गेट के बाहेर जाओ, तुम लोग गेट के अंदर चाहिए ही नाही. कुठे जाणार आहे मी 5 महिन्याचं बाळ घेऊन? रात्री 2 वाजता वसुंधरा मॅडम यांच्या ज्या चेअरमॅन आहेत यांनी आमच्या समोर मागाशी आरेरावी करत यांच्या वडिलांना हार्ट अटॅक येईल एवढा त्रास दिलेला आहे. याच्यापूर्वी 2% मराठी माणूस तुमची इथे हिरानंदनीमध्ये राहण्याची लायकी नाही या भाषेमध्ये ते बोलतात. याच्या अगोदर त्यांनी 3 लोकांना मराठी माणसांना कामावरून काढलेलं आहे. आणि ह्या ताईंचा 5 महिन्याचा बाळ आहे. फक्त त्यांचा अग्रीमेंट संपला आहे. रिन्यू त्या करतील किंवा ते दुसरीकडे फ्लॅट घेतील ती गोष्ट वेगळी, पण 5 महिन्याचा बाळ असताना देखील ह्या मराठी ताईंना ह्या परप्रांतीय माणसांनी, ज्या महिलांनी त्रास दिलेला आहे की तुम्ही आत्ताच्या आत्ता लहान बाळाला घेऊन घराच्या बाहेर जावा, कुठे पण राहा. अशा ज्या आणि ह्या हिरानंदनी सोसायटीमध्ये दाखवा येते सगळीकडे परप्रांतीयांची मजुरगिरी चालू आहे आणि हे हिरानंदनी सर्व काही शोषत आहे. याच्या पलीकडे पोलिसांना देखील आम्ही 1.5 तासापूर्वी 112ला यांनी कॉल केला होता. 1.5 तास उशीर गेला तरी पोलीस आले नाही. आता पोलीस काहीतरी आलेले आहेत या ठिकाणी. महिला पोलीस पण आलेले नाहीयेत. महिला पोलीस अजून आलेल्या नाहीयेत. मला वाटतं त्यांनी पण पोलिसांना फोन केलेला होता. त्यांच्या बाजूने 2 जेंट्स आलेले आहेत. अजून महिला काही तशा आलेल्या नाहीयेत. 112ला कॉल करून देखील आपण 1 वाजता सुमारे 1 वाजता दुपारी महिला पोलिसांना 112 नंबर या कॉलवर कॉल केला होता आणि त्या कॉल केल्यानंतर सुद्धा आता 2:30 वाजलेत तरी सुद्धा अजून एकही पोलीस नाही आले. लेडीज पोलीस यायला पाहिजे होते, अजून त्यांच्यासोबत एकही लेडीज नाही आहे. आणि त्यामुळे एवढा वेळ का लागतो पोलिसांना सुद्धा यायला? कारण इथं विषय असा आहे की महिलांच्या सुरक्षेचा विषय आहे आणि हे बाहेरचे लोक जे परप्रांतीय येतात आणि इथं जे आपल्या मराठी माणसाला जे शिवीगाळ करतात हे चुकीचं आहे. त्यामुळे आम्ही जाब विचारायला आलो तरी आम्हाला सुद्धा गेटच्या आतमध्ये त्यांनी येऊन दिलं नाही. पण शिवीगाळ केली ना म्हणून एवढा त्रास झालाय. मी सांगत होती त्यांना तुम्ही कमी आवाजात बोला, शांततेत बोला, तरी पण ते शांततेत बोलायला तयारच नाहीयेत. तुम्ही आताच्या आता रूम खाली करा, ही कुठली भाषा आहे? शांततेत पण माणूस बोलू शकतो. मी त्यांना एवढं सांगते की माझ्या वडील आजारी आहे, हार्टचे पेशंट आहेत, तरी त्यांना आता त्रास झाला की त्याला जबाबदार कोण असणार रे? परप्रांतीय लोकांची जास्तच मजुरगिरी वाढत चाललेली आहे महाराष्ट्रामध्ये. यांना जोपर्यंत कायदेशीर आणि मनसेचा जोपर्यंत जाब बसत नाही तोपर्यंत ही लोक वठणीवर येणार नाही. जय महाराष्ट्र. फोन केला होता.